नगरच्या मुकुंदनगर परिसरामध्ये धीरज परदेशीवर जो हल्ला झाला आणि ज्यांनी केला हे खूप निंदनीय आहे. आणि जसं की धीरजची बायकोचं म्हणणं आहे त्यांना फाशी दिली पाहिजे, हे दिलीच पाहिजे. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन जर राजकीय पोळी भाजून आपलं वर्चस्व वाढवायचं जर प्रयत्न कोणी करत असेल तर एवढं सांगू इच्छितो, हा देश संविधानाने चालतो आणि या संग्राम जगतापनेच धीरज परदेशीने टिळा लावला म्हणून मारण्यात आलं ह्याचं वक्तव्य सुरुवात केली. चला, आंदोलन हे संविधानिक अधिकार आहे, परंतु उठाव दंडे भगाव लांडे जिहादी या लांड्यांना छाटायलाच पाहिजे, यांना गोळ्याच मारले पाहिजे असे वक्तव्य जर एखादा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं होत असेल आणि ते पण अशा वेळेस ज्या वेळेस एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. जर अहिल्यानगरमध्ये हिंदू मुस्लिमचा प्रकार घडला असता, तुम्हाला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्र राज्य पेटून उठला असता आणि ते सर्वसामान्य नागरिक जे रस्त्याने जाणारे आहेत, जे मिडल क्लासचे लोक आहेत, जे लोक हातावरचं पोट आहे, त्या लोकांनी कुणाकडे जायचं होतं आणि काय आपली सुरक्षा करायची होती. हे जे वक्तव्य करणारे लोक आहेत हे सिक्युरिटी घेऊन आपल्या घरात बसले असते, परंतु सर्वसामान्य नागरिकांमध्ये ही आग पेटली असती. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. भारत देशामध्ये मे ते जुलैपर्यंत 25 मुस्लिम युवकांना हिंदू संघटनेकडनं मारण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. आणि 2022 ते 2026 पर्यंत 44 असे युवक मृत्यूला बळी गेलेले आहेत. साऊथ एशियन जस्टिस यांनी कॅम्पेन राबवली होती. त्यामध्ये इंडियन प्रोसिक्युशन ट्रॅकरचा हा रिपोर्ट आहे. आता त्यांची फॅमिली नव्हती का? त्यांना दुःख नाही आहे का? पण संविधानाने आपल्या रीतीनेच काम केलं ना आणि कायदा सुव्यवस्थेनेच काम झालं ना. आज जास्त लांब नका जाऊ. सेम जसं की धीरज परदेशीवर हल्ला झाला तसाच एक हल्ला श्रीरामपूरमध्ये देखील झाला आणि हा प्रकार जास्त नाही, परवा झालेला आहे 2 दिवसापूर्वी. दीपक नावाच्या व्यक्तीवर, जो की नगर परिषदमध्ये आरोग्य खात्याला कामाला आहे. आता संग्राम जगताप आणि त्या सर्व, मला तुम्हाला सांगायचं आहे, दीपक हा हिंदू नाही का? दीपकना चॉपरने हल्ला करण्यात आला आणि हल्ला करणारा व्यक्ती कोण? निकाळजे. म्हणून तुम्ही लोक काय बोलत नाही का? हिंदू मुस्लिम विचार सोडून एक माणुसकी धर्म म्हणून या झालेल्या प्रकरणाकडे बघून त्या परदेशी फॅमिलीचा आधार बना. धीरज परदेशीच्या बायकोला त्याच्या ठिकाणी कामाला लावा महानगरपालिकेमध्ये. तिचं पुनर्वसन कसं होईल त्याच्यावर विचार करा. पोलीस प्रशासनाची मदत करा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जे करायचं ते करतच आहेत, पण एक आमदार सारख्या व्यक्तीने असे कृत्य करणं हे कुठंतरी निंदनीय आहे.